आज आपण पाहतोय न वाटता पुरण कसं बनवायचं. पुरण यंत्राचा वापर नाहीये, पुरण चाळणी नाहीये, मिक्सरमध्ये फिरवलेलं नाहीये, नुसतं कुकरमध्ये शिजवलेलं पुरण. जास्त भांडे सुद्धा भरायची गरज नाहीये. एकदा कुकरला लावलं की पुरण बनून तयार. आणि ते सुद्धा असंच सॉफ्ट, मुलायम आणि यापासून पोळ्या सुद्धा अशा बनतील की टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या बनतील की तुम्ही पोळ्या बनवण्याचा मोह तुम्हाला आवरणार नाही. अगदी बॅचलर सुद्धा असणार तुम्ही आणि आयुष्यात कधी साधी पोळी सुद्धा केली नाहीये, तरीही आज तुम्ही पुरणपोळी अगदी आरामात करू शकाल. एवढी साधी, सरळ, सोपी रेसिपी मी इथे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. थोडीशी वेगळी पद्धत आहे. तर त्यासाठी बघा, आपण इथे 1 वाटी हरभऱ्याची डाळ धुवून त्याला भिजत घातलं होतं. 4 ते 5 तासासाठी भिजत घालायचं. नाही तर रात्रभरासाठी घातलं तरीही चालेल. सकाळी पुरणपोळ्या बनवायच्या आहेत तर मग आदल्या दिवशी रात्री हरभऱ्याची डाळ भिजत घालायची. आता एवढ्या 1 वाटी पुरणामध्ये आपल्या इथे 7 पोळ्या बनून तयार होणार आहेत. त्यानुसार तुम्ही अंदाज लावायचा, कमी अधिक तुम्हाला किती प्रमाणात पुरणपोळ्या बनवायचं आहे त्यानुसार सर्व साहित्य कमी जास्त करावं. आता कुकरमध्ये घालून घेतलेलं आहे. 1 वाटीला 2 वाटी पाणी लागतं बघा. परफेक्ट प्रमाण आहे पाण्याचं, पण आपण इथे पाणी शिल्लक घातलेलं आहे कारण आपल्याला कटाची आमटीसुद्धा बनवायची आहे. आणि थोडी हळद घालायची जेणेकरून पुरणाला अगदी मस्त पिवळा कलर येतो बघा. छान. आता डाळ शिजू देऊया, तोपर्यंत पुरणपोळीला लागणारी कणिक भिजवून घ्यायची. तर त्यासाठी बघू शकता इथे आपण घेतलेला 1 वाटी मैदा आणि घेतोय 1च वाटी गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक. आता मैदा याच्यासाठी घेत आहे जेणेकरून जे नवशिके असतील त्यांनी कधी आयुष्यात पुरणपोळी बनवली नाही, मग ते फुटील का, फाटीन का, पुरण बाहेर येईल का, कसलंच टेन्शन नको. मग 1 वाटी मैदा घेऊन घ्यायचं. आता तुम्ही जर थोडाफार सराव आहे तुम्हाला तर मग नुसतं गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल. अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याचा असा मस्त गोळा लावून घ्यायचा. जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे पुरणपोळी नुसतं कणकेपासनं म्हणजे गव्हाच्या पिठापासनं सुद्धा बनते सरावानुसार. पण आज आपण सर्व नवशिके किंवा सर्वांनाच करता आलं पाहिजे यासाठी आपण याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की 1 वाटी मैदा घ्यावा. 1 वाटी मैदा घेतल्याने काय होते, 1 वाटी म्हणजेच अर्धा मैदा आणि अर्धा कणिक. त्याने काय होते, पोळी अगदी लाटायला सोयीस्कर होते आणि ती फाटत नाही. मग आता थोडं थोडं पाणी घालून आपण याच्यामध्ये असा सेलसऱ्याचा गोळा लावून घेऊया. अगदीच घट्ट गोळा लावायचा नाही आणि अगदी सुरुवातीला सेलसर गोळा लावायचा नाही. काय करायचं आहे, थोडा मीडियम असा गोळा लावून घ्यायचा. बघू शकता तुम्ही, तुमच्या लक्षात येतच असेल मी याच्यावर किती दाब देत आहे ते. आता काय करायचं, थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि या गोळ्याला असं मळत राहायचं. थोडं थोडं पाणी घ्यायचं, त्याला गोळ्याला छान असं मळायचं. कामाचं टेन्शन असो, अभ्यासाचं प्रेशर असो, घरातल्यांची किटकिट असो, छान तो गोळा मळताना सर्व काढून टाकायचं. जोक सपाट. सांगायची एवढंच आपल्याला की हा गोळा छान असा मळायचा. बघू शकता असा. बस इतपत. काय करायचं, परत थोडं पाणी घ्यायचं. अगदी 1-1 चमचा पाणी घेत आहे बघा आपण. 1-1 चमचा पाणी घ्यायचं आणि कणिक परत परत मळत राहायची. याने काय होते, आपली कणिक अशी मस्त बनते जेणेकरून आपली पोळी फाटणार नाही. कितीही पातळ पोळी लाटा तुम्ही, अजिबात फाटणार नाही जर तुम्ही कणिक या पद्धतीने मळली तर. छोट्या छोट्या टिप्स असतात बघा स्वयंपाकामध्ये, अगदी छोट्या गोष्टी असतात बघा. आता कणिक मळण्याची पद्धत, तर याने काय होते, पूर्ण स्वयंपाकाचा एकदम चव किंवा मग टेक्चर, ते पोळीला येणारं टेक्चर, ती फुगते, अगदी सॉफ्ट राहते आणि भाजताना ती कडक होत नाही. वरचा पापुद्रा जास्तच असा जाड करायची गरज नाही. सगळ्या गोष्टी कशा अशा मनाप्रमाणे होतात. म्हणून ह्या सर्व गोष्टी मी इथे शेअर करत आहे आणि तुम्ही त्या नक्की फॉलो करा. 1 चमचा तेल घेतलं आपण याच्यावरती सर्वात शेवटी आणि लावून घ्यायचं. तेल लावून सुद्धा 1 मिनिटासाठी याला मळून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता गोळा बघा आपण कितपत याला सॉफ्ट केलेला आहे ते. छान असा मस्त असा भिजून आपण याला झाकून ठेवायचं आहे. आता झाकून साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत पुरणसुद्धा म्हणजेच आपली डाळसुद्धा शिजलेली आहे. बघू शकता अगदी सॉफ्ट शिजली बघ, मस्तच. तर आता काय करायचं, याच्यामध्ये हे जे एक्स्ट्रा पाणी दिसतंय, हे जे तुम्हाला लिक्विड दिसतंय, हेच आपलं कट आहे.
जी कटाची आमटी बनते ना, महाराष्ट्रीयन फेमस कटाची आमटी आहे बघा, याच कटाने त्याला अगदी अप्रतिम चव येते. हाच तो कट त्या भाजीचं रहस्य, जी महाराष्ट्रात अगदी फेमस आहे. घराघरात सणासुदीच्या दिवसाला बनते. स्पेशली विदर्भामध्ये तर बनतेच बनते. सण कुठलाही असो, पुरणपोळी आली म्हणजे ही कटाची आमटी आलीच. तर त्यासाठी आपण हा कटसुद्धा बाजूला ठेवून देऊयात. आता तुम्हाला कटाच्या आमटीची रेसिपी जर हवी असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आता जी आपली डाळ आहे, अजिबातही पाणी याच्यामध्ये राहू द्यायचं नाही आहे, नाहीतर पुरण सेलसर होतं. आणि काय करायचं आता, काहीच नाही आहे, पळीने नुसतं याला असं फिरवत राहायचं. 1-2 मिनटं खूप झाले. पुरण अगदी मॅश केलं जातं बघा, आणि कुकरमध्येच, दुसरं भांडं भरवायची गरज नाही. नाहीतर प्रोसेस काय असते पुरणाची, की डाळ शिजवून घ्या, मग ते दुसऱ्या गंजामध्ये काढा, पुरण यंत्रामधून काढून ते दुसऱ्या गंजामध्ये टाका. म्हणजे पुरण यंत्रही भरलं, चाळणीने काढत असाल तर चाळणी भरली, मिक्सरमधून वाटत असाल तर मिक्सरचं भांडं भरलं, तर दुसरा गंज भरणार. म्हणजे किती सारे भांडे भरतात बघा. इथे काहीच नाही आहे. एकच कुकर, शेवटपर्यंत पुरण बनून तयार. बघू शकता तुम्ही, मस्त असं शिजलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेतलेली आहे बघा. आता साखरेचं प्रमाण, जेवढं डाळ घेतली आहे तेवढीच साखर घ्यायची. समप्रमाणात असलं पाहिजे. इथे आपण 1 वाटी डाळ घेतली होती म्हणून 1 वाटी साखर घेतलेली आहे. थोडी कमी घेतलं तरीही चालेल आणि जास्त घेतली तरीही चालेल, ते आपल्या गोळानुसार. आता तुम्हाला वाटत असेल की ही डाळ काहीतरी कुठं उभी राहून राहिली, नाही झाली तशी, तर काय करायचं, आपली वरण बारीक करायचं, रवी असते की नाही, रवीने थोडंसं याला घुसडून घ्यायचं. गरजच पडत नाही, पण तरीसुद्धा तुमच्या मनाच्या समाधानासाठी एकदा रवी छान अशी फिरून घ्यायची. एक जीव होऊन जातं बघा पूर्ण आपलं हे पुरण. आता फ्लेवर यासाठी याच्यामध्ये इलायचीची पावडर घातलेली आहे. जायफळ जरूर घालावं. पुरणामध्ये जायफळ घातल्याने पुरण पचायला हलकं होतं. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आता हे थोडं तुम्हाला पातळ वाटत असेल, कारण आपण याच्यामध्ये साखर घातलेली आहे. साखर विरघळल्यामुळे थोडं ते पातळ होतं. आणि जसं जसं शिजतं लो फ्लेमवरती, तर या टेक्स्चरवरती आपलं पुरण बनून तयार होतं. बघू शकता, थंड झाल्यानंतर अगदी मस्त लो टू मिडियम फ्लेमवरती पुरण शिजून घ्यायचं बघा. मस्तच पुरण बनून तयार होतं. अजिबातही ओलसर नाही आहे, पातळ नाही आहे, कोरडं झालेलं नाही आहे. बघू शकता तुम्ही पुरणाचं टेक्स्चर. तर चला, आता आपण कणिक चेक करूयात. कणिक म्हणजेच आपण जे भिजवलेला गव्हाच्या पिठाचा गोळा, उंडा, आम्ही त्याला कणिक म्हणतो. तर काय करायचं, थोडंसं त्याला मॅश करून घेऊयात. बघू शकता कन्सिस्टन्सी अगदी मस्त झालेली आहे. आणि याच कन्सिस्टन्सी लागते आपल्याला गोळ्याची जेव्हा पुरणपोळी बनवायची असते. तर आता काय करायचं आहे, एक गोळा घ्यायचा, छोटासा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि त्यापेक्षा मोठा पुरणाचा गोळा करून घ्यायचा. बघू शकता या पद्धतीने. आणि आता ते आपण कणकेचा गोळा थोडा लाटून घ्यायचा, जेवढी पुरी करतो ना पुरीच्या आकारात, आणि त्याच्यामध्ये पुरण भरायचं, त्याला वरतून कवर करायचं, साईडचे एजेस सुरीने वगैरे कापून घ्यायच्या, आणि नंतर कोरड्या पिठामध्ये जसं मी दाखवते व्हिडिओमध्ये तसं करायचं. आणि अगदी हलक्या हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची. पुरणपोळी लाटताना प्रेस करायची नाही, दाबून लाटायची नाही, अगदी कडेने सुद्धा ती मस्त अशी लाटल्या गेली पाहिजे. बघू शकता तुम्ही, अजिबातही फाटलेली नाहीये. आणि वरचा पापुद्रा बघा तुम्ही, अजिबातही हार्ड नाहीये किंवा जाड नाहीये, आतमधलं पुरण दिसतंय. एवढा पातळ आपण याच्यावरती हे कणकेचा पापुद्रा ठेवलेला आहे. पुरणपोळी बनवताना कणिक कमी ठेवायची आणि पुरणाची क्वांटिटी जास्त ठेवायची. म्हणजे कणकेचा गोळा लहान आणि पुरणाचा गोळा मोठा असं असलं पाहिजे, म्हणजे पोळी खायला मस्त लागतं. नाही तर नुसतं कणिकच लागतं, साधी पोळी खाल्ल्यासारखं, आणि पुरणाचा त्याच्यात पत्ताच नसतो. तसं नको व्हायला. पुरणसुद्धा भरभरून भरल्या गेलं पाहिजे. आणि एक बाजू छान अशी भाजल्या गेली की दुसरी बाजू भाजताना त्याच्यावरती थोडंसं तूप सोडायचं आणि पोळी आपोआप अशी वर यायला लागते. बघू शकता, काहीच रॉकेट सायन्स नाही हो, फक्त थोडासा सराव आणि आपला मन घातलं पाहिजे स्वयंपाकामध्ये. जेव्हा तुम्ही मनापासून अगदी आनंदाने स्वयंपाक बनवाल ना,
पुरणपोळीच काय, नवनवीन पदार्थ, अगदी पारंपरिक पदार्थसुद्धा तुम्ही आनंदाने आणि सहजतेने बनवू शकाल. बघू शकता काय पोळी आपली सॉफ्ट झालेली आहे, तुमच्या लक्षात येतच असेल. आणि किती मस्त फुगते, प्रत्येक बाजू फुगत आहे बघू शकता, काठाने मधात मस्तच. दोन्ही बाजूनी पोळी छान अशी भाजून घ्यायची. बघू शकता प्रत्येक पोळी फुगते, असं नाही एक फुगली आणि दुसरी बिचकली, तसं काहीच होणार नाही आहे. प्रत्येक पोळी एकसारखीच फुगणार आहे. बघू शकता तुम्ही. झालंय ना, पुरणपोळी बनवणं अगदी सोपं, अगदी सहज बनून तयार होते. जर तुम्ही या रेसिपीनुसार पुरणपोळी आणि पुरण बनवलं तर मग कशी वाटली तुम्हाला आपल्या पुरणपोळीची रेसिपी आणि न वाटता पुरण बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली का? नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारात, मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. कारण सणासुदीचे दिवस येत आहे, गौरी गणपती येत आहेत. आपण गणपतीला सुद्धा पुरणाचे मोदक, पुरणपोळी आणि महालक्ष्म्यांसाठी सुद्धा पुरणपोळी बनवतो. बाकीच्या सणांसाठी तर बरं असतेच, जसं दसरा, दिवाळी, पुरणपोळीशिवाय होतच नाही तो सण. आणि अशी जर पुरणपोळी खायला मिळाली तर सुपर सॉफ्ट बघू शकता. अगदी ते असं मस्त इतकी मुलायम पोळी बनून तयार होते ना. तुम्ही एकदा बनवा, नक्कीच तुम्ही परत येऊन या व्हिडिओवरती कमेंट जरूर कराल की ताई पोळी खूप छान बनली होती. जो कट ठेवला होता आपण पुरण शिजवताना, ते पाणी असतं म्हणजे डाळीचं, त्याच्यापासून आपण कटाची आमटीसुद्धा बनवलेली आहे. अप्रतिम बनते, भन्नाट चवीची झणझणीत अशी विदर्भ स्टाईल कटाची आमटीसुद्धा बनून तयार आहे. त्याची रेसिपी जर लागत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, मी जरूर शेअर करेन. आणि या कटामध्ये बघा तुम्ही, जर तुम्हाला वेगळा फ्लेवर लागत असेल, जसं शेव टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये, शेवभाजी म्हणून खाऊ शकता किंवा मग बेसनाचे धिरडे करून, किंवा आमच्याकडे त्याला आयते म्हणतात, बेसनाचे आयते करून त्याचे कट करून टाकू शकता. खायला अप्रतिम लागते भाजी. आशा करते की पुरणपोळी बनवताना येणाऱ्या प्रत्येक अडचणीवरती टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देऊ शकली आहे. तरी पण जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. आणि एकदा पुरणपोळी जरूर बनवा, खूप मस्त लागते आणि खूप मस्त बनते. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची.